कविता आपण या ठिकाणी घेत आहोत. सर्वांना जय भीम, सस्नेह जय भीम. या ठिकाणी सर्व आदर्शांना अभिवादन करून आपल्या सर्वांचं स्वागत करून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की मी काही गाऊ शकत नाही, कारण माझं दातांची सर्जरी वगैरे झालेली आहे. या ठिकाणी मला आता बोलावल्यानंतर मला आमच्या थोड्या आठवणी आल्या त्या मी त्या गीताच्या अगोदर मी थोडक्यामध्ये मी सांगणार आहे की आणि एक कविता सादर करणार गाणार नाही. तर दादांचा राजगुरू दादांचा आजचे 80 वर्ष झाले आणि त्यांना शुभेच्छा किंवा या कार्यक्रमाचा मी साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि मला फार आनंद झाला की या प्रसंगी मला सहभागी होता आलं. हा एक प्रकारचा ऐतिहासिक क्षण आहे. आणि या ठिकाणी तसेच आपले धर्मगुरू ते सुद्धा बोधिसेन या ठिकाणी उपस्थित आहे. आणि योगायोग असा जुळून आलेला आहे की बघा, एक कवितेतून प्रबोधन समाजाचं करतो आणि एक आपल्या विचारातून प्रबोधन करतो. म्हणजे आपल्याला एकाच वेळेस दोन्ही विचार मांडणारे एका ठिकाणी मिळतात. म्हणजे हा किती मोठा योग आहे. आणि यांच्यासाठी खरोखर आपण मी तर म्हणतो की अशांना आपल्या जे आपण जन्माला येतो आणि आपण जातो, पण आपण समाजासाठी काहीच देऊ शकत नाही. आणि हे जे देणारे यांना आयुष्य अधिक लाभावं. मी तर असं म्हणतो की आपलं आयुष्य त्यांना लाभावं आणि त्यांनी समाजाची सतत सेवा करत राहावी. सत्काराचा हा कार्यक्रम फार सुंदर आहे. ज्यांनी हे आयोजन केलं त्यांचे मी सर्व म्हणजे खूप खूप धन्यवाद हे करतो की जो समाजामध्ये हे विचार टिकून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. हे महान कार्य त्यांच्या हातून घडत असतं. तर ह्यांनी जर सपोर्ट केला, ह्यांनी जर जोपासना केली तर समाजाला हे विचार मिळू शकतात. म्हणून समाजामध्ये अशा लोकांची निर्मिती होणं, असे माणसं जिवंत असणं हे फार गरजेचं आहे. असं आता सगळ्यांना आपल्या मार्गदर्शन होतं गाता सगळे. मी या ठिकाणी एक प्रसंग सांगतो राजगुरू दादांचा. मी त्याचा साक्षीदार आहे की प्रल्हाद दादा शिंदे हे महाराष्ट्रातले फार मोठे आपल्या सर्वांना माहीत आहे, आपले गुरु आहेत गायकीमधले. आणि रंजना शिंदे आणि दादांचा तिरंगी सामना या रेल्वे कर्मचाऱ्यांनी कल्याणला नॅशनल ट्रेन आमच्या इथं. आणि तिथं हे तिरंगी सामना तिकडे मध्ये रंजना शिंदे, त्या बाजूला प्रल्हाद दादा शिंदे आणि या बाजूला राजगुरू दादा. आणि सामना असा रंगला जबरदस्त. तो गाणे सुरू झाले आणि राजगुरू दादांनी एक गीत असं गायलं जबरदस्त बिनधास्तपणाने. आणि ते पूर्ण सामना यांच्या बाजून झाला. असा तो प्रसंग मला आता आठवला. तो प्रसंग मला असा आठवतो की प्रल्हाद दादा उठून त्यांना एकदम हे केलं की अगदी फार बघा मी काय हे करू शकत नाही इतका. म्हणजे यावरून तुम्ही समजा मला आवाज हे नसेल प्रल्हाद दादांसारखा, पण मांडण्याची शैली ते त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे त्यांच्यामध्ये कला आहे ते आतापर्यंत. आणि आता बऱ्याच जणांनी उल्लेख केला की ते 80चे आहे, परंतु ते 80चे म्हणून एकदम तो एकदम चिड करून आहे. आणि त्यांनी चिड करूनच राहावं असं मी या ठिकाणी माझ्या इच्छा व्यक्त करतो. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ते सांगण्यात ते गीत योगायोगानं ते गीत माझंच आहे ते त्यांनी सादर केलं. मला आता त्यांनी सांगितलं तुम्ही सादर करा, पण काही कारणामुळे मी सादर करू शकत नाही. मी फक्त या ठिकाणी कविता एक वाचून दाखवतो
ते गीत त्याने सादर करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि एक गीत जीवनावरचं जे आता संपूर्ण आपण बौद्ध धर्मीय आहोत म्हणून मी एक गीत कविता मी या ठिकाणी सादर करतो आणि मी माझी जागा घेतो की जगी आलास रे, जगी आलास रे तू प्रवासी म्हणून, जगी आलास रे तू प्रवासी म्हणून आणि जाणारही तू प्रवासी म्हणून. या प्रवासी जीवनामध्ये आपण काय करायचंय की पथिका पुढे जा ठेवीत मागे आपुल्या पाऊल खुणा, पथिका पुढे जा ठेवीत मागे आपुल्या पाऊल खुणा, की तुझ्या पाऊला वळते पाऊल पडते पुन्हा पुन्हा. जागो जागी तुझी दिसावी, जागो जागी तुझी दिसावी ज्वलंतशी चेतना, ज्या योगे की विसरून जातील जीवनातील यातना. मग तुझा दर्श तया खरोखर आनंद देईल तुला, पथिका पुढे जा ठेवीत मागे आपल्या पाऊल खुणा. दुसऱ्यासाठी सदैव दोघी अहो रात्रीने प्रवास केले, मी सुद्धा त्यांच्याबरोबर फिरलो, गाणे म्हणत लोकांना जागृती करत प्रवचन करत फिरतात. म्हणून म्हणावं वाटतं की दुसऱ्यासाठी सदैव दोघी, दुसऱ्यासाठी सदैव दोघी स्वतःच मिटू पाही, निसर्गाचा नेम असा तो जिवंत जगती राही. परी आदळा जगण्याचा या अर्थ ना कळला पुन्हा, पथिका पुढे जा ठेवीत मागे आपुल्या पाऊल खुणा. मग बुद्धाचे तत्व या ठिकाणी सांगितलं. दोन्ही विचारवंत या ठिकाणी आहे की कृती रूपाने जीवन वृक्ष तुझा बळून यावा, काया वाचे मने जगिया फलस्वरूप तो व्हावा. नजरा इलम पथ जीवनाचा क्षण एकही सुना, पथिका पुढे जा ठेवीत मागे आपुल्या पाऊल खुणा. मग शेवटचा बुद्धाने जे सांगितलं नित्यवान की तू नश्वर जगती नश्वर जीवन आहे दोन दिवसाचे, नश्वर जगती नश्वर जीवन आहे दोन दिवसाचे. त्यासाठी का उगत बांधे इमले सोयी टाचे, आला जरी दूर जगी विकासा परी असे आपुल्या पाऊल खुणा, आपुल्या पाऊल खुणा, आपुल्या पाऊल खुणा. या ठिकाणी या दोघांनाही आजच्या दिनानिमित्त मी त्यांना शुभेच्छा तर मोठ्याने द्यायच्या असतात ते मोठे आहे. मी त्यांना सदिच्छा या ठिकाणी माझ्या खूप खूप सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय बुद्ध, जय.